नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूपच किचकट वाटतो. आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक लर्निंग पाथ आहे, AZ104 डिप्लॉय अँड मॅनेज ॲज्युअर कम्प्यूट रिसोर्सेस. आता हे नाव ऐकून घाबरू नका. याचा अगदी सोपा अर्थ आहे, मायक्रोसॉफ्टच्या ॲज्युअर नावाच्या अवाढव्य डिजिटल दुनियेत आपल्या गोष्टी म्हणजे ॲप्स किंवा वेबसाईट कशा चालवायच्या आणि सांभाळायच्या. आणि हे सगळं आपण अगदी शून्यपासून समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. याला एका मोठ्या डिजिटल लेगो सेटसारखं समजा. आपल्याकडे वेगवेगळी ब्लॉक्स आहेत, व्हर्च्युअल कम्प्युटर्स, ॲपसाठी तयार जागा, कंटेनर्स, आणि आपलं काम आहे योग्य कामासाठी योग्य ब्लॉक निवडणं आणि त्यांना जोडून काहीतरी भन्नाट तयार करणं. एक्झॅक्टली. चला तर मग या सेटमधला सर्वात मोठा आणि ओळखीचा ब्लॉक उचलूया, व्हर्च्युअल मशीन. पहिला विभाग आहे व्हर्च्युअल मशीन्स. हे नावच खूप भारी वाटतं. व्हर्च्युअल म्हणजे आभासी. म्हणजे हे कॉम्प्युटर खरंच नसतात का? मशीनमधलं भूत वगैरे का हा प्रकार? हां, कल्पना छान आहे तुमची, पण भूत नाहीये. सोप्या भाषेत व्हर्च्युअल मशीन म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या प्रचंड मोठ्या डेटा सेंटरमधल्या एका सर्व्हरचा एक छोटा तुकडा आपण भाड्याने घेतो. हा एक पूर्ण कॉम्प्युटर असतो, ज्यावर आपण विंडोज किंवा लिनक्स इन्स्टॉल करू शकतो, सॉफ्टवेअर टाकू शकतो. म्हणजे आपण आपल्या घरी जसं डेस्कटॉप वापरतो तसंच सगळं करू शकतो. अगदी तसंच. फरक एवढाच की तो आपल्या टेबलवर नसतो, तर जगातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात सुरक्षितपणे चालू असतो. अच्छा, म्हणजे फिजिकल कॉम्प्युटर विकत घ्यायची डोकेदुखी नाही. पण जसं आपण कॉम्प्युटर घेताना रॅम, प्रोसेसर बघतो तसे इथेही निवडावं लागतं का? हो, नक्कीच. आणि इथेच तर खरी मजा आहे. व्हर्च्युअल मशीन म्हणजे VM बनवताना आपल्याला त्याची साईज, म्हणजे किती CPU, किती रॅम, स्टोरेज, हे सगळं निवडावं लागतं. पण इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, मॅनेज्ड डिस्क्स. मॅनेज्ड डिस्क्स. हो, म्हणजे तुम्ही फक्त सांगा की तुम्हाला किती मोठी हार्ड डिस्क हवी, बाकी तिची सुरक्षा, तिचा बॅकअप, उपलब्धता, या सगळ्याची काळजी मायक्रोसॉफ्ट घेईल. तुम्हाला रात्री माझी डिस्क क्रॅश तर होणार नाही ना, या चिंतेत जागायची गरज नाही. वाव, म्हणजे हे स्वतःचा कॉम्प्युटर बनवण्यासारखंच आहे, पण कटकट खूप कमी. पण यात एक धोका वाटतोय मला. जर मायक्रोसॉफ्टच्या ज्या डेटा सेंटरमध्ये माझा VM आहे तिथेच काही बिघाड झाला तर मग तो माझा ॲप बंद पडेल. सगळा खेळ खल्लास. अगदी बरोबर प्रश्न विचारलात. आणि म्हणूनच आपला दुसरा विभाग आहे व्हर्च्युअल मशीनची उपलब्धता, म्हणजे अवेलेबिलिटी कॉन्फिगर करणे. तुमचं म्हणणं खरं आहे. एकाच कॉम्प्युटरवर अवलंबून राहणं म्हणजे एका पायावर उभं राहण्यासारखं आहे. कधीही तोल जाऊ शकतो. बरोबर. हे टाळण्यासाठी ॲज्युअर आपल्याला काही भन्नाट पर्याय देतं. आपण याला एका हॉटेलच्या उदाहरणाने समजूया. ओके. समजा तुमच्या हॉटेलमध्ये खूप गर्दी झाली. तुम्ही काय कराल? एक पर्याय म्हणजे तुमच्या एकट्या शेफला अजून चांगला आणि मोठा गॅस द्याल. तो पटापट जेवण बनवेल. याला म्हणतात व्हर्टिकल स्केलिंग, म्हणजे आहे त्याच VMची ताकद वाढवणे. पण एकटा शेफ कितीही मोठा गॅस असला तरी किती काम करणार? तो थकून जाईल एका मर्यादेनंतर. एक्झॅक्टली. मग दुसरा पर्याय काय? अजून काही शेफ कामाला ठेवणं. बरोबर. याला म्हणतात हॉरिझॉन्टल स्केलिंग. आपण अजून 2-3 नवीन VMs तयार करतो. पण मग जास्त शेफ म्हणजे जास्त गोंधळ. त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं? उत्तम मुद्दा. इथेच लोड बॅलन्सर कामाला येतो. आपण या सगळ्या शेफच्या बाहेर एक मॅनेजर उभा करतो. हा मॅनेजर म्हणजे लोड बॅलन्सर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला, म्हणजे युजर ट्रॅफिकला, मोकळ्या असलेल्या शेफकडे पाठवतो. अच्छा. म्हणजे कोणावर एकावर भार येत नाही. हो. आणि याहूनही पुढे जाऊन अवेलेबिलिटी झोन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये आपल्या हॉटेलच्या शाखा उघडण्यासारखं. मुंबईत काही अडचण आली तरी पुण्यातील शाखेतून आपलं काम चालू राहतं. वाव. अगदी बरोबर. एका डेटा सेंटरमध्ये काहीही झालं तरी दुसऱ्या लोकेशनवरून तुमची वेबसाईट सुरू राहते. हे खूपच छान आहे. म्हणजे माझा ॲप बंद पडण्याची शक्यता खूप कमी झाली. पण हे सगळं VM सांभाळणं, ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करणं, हे खूप काम वाटतंय. मला जर ह्या मशीनच्या भानगडीतच पडायचं नसेल आणि फक्त माझी वेबसाईट चालवायची असेल तर काही सोपा मार्ग आहे का? म्हणजे मला पूर्ण घर नकोय, फक्त एक तयार खोली भाड्याने हवी आहे. एकदम अचूक पकडलं. आणि याच विचारातून आपण पुढच्या टप्प्याकडे जातो, ॲज्युअर ॲप सर्व्हिस. व्हर्च्युअल मशीन म्हणजे तुम्ही रिकामी जागा घेतली आणि त्यावर घर बांधून सगळं सांभाळताय. तर ॲप सर्व्हिस म्हणजे तुम्ही एका सुसज्ज हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेतली आहे. वीज, पाणी, सुरक्षा याची काळजी हॉटेल घेईल, तुम्ही फक्त आरामात राहायचं.
मग आपला पुढचा विभाग ॲप सर्व्हिस प्लॅन्स हे त्या हॉटेलच्या रूमचे वेगवेगळे प्रकार निवडण्यासारखं आहे का? म्हणजे डिलक्स रूम, स्टँडर्ड रूम वगैरे? अगदी तसंच. याची तुलना आपण मोबाईलच्या रिचार्ज प्लॅनशी पण करू शकतो. अच्छा. जसं आपण आपल्या गरजेनुसार प्लॅन निवडतो की नाही, फक्त कॉलिंगवाला बेसिक प्लॅन की भरपूर डेटावाला अनलिमिटेड प्लॅन, इथेही तुमच्या ॲपच्या गरजेनुसार प्राइसिंग टियर्स म्हणजे वेगवेगळे प्लॅन्स निवडावे लागतात. उदाहरणादाखल एक छोटा ब्लॉग चालवण्यासाठी तुम्ही फ्री किंवा बेसिक प्लॅन घेऊ शकता, पण तुमची फ्लिपकार्टसारखी मोठी ई-कॉमर्स साईट असेल तर तुम्हाला जास्त पॉवरफुल प्लॅन लागेल. पण चुकीचा प्लॅन निवडल्यास काय होऊ शकतं? म्हणजे गरजेपेक्षा मोठा घेतला तर पैसे वाया जातील हे समजलं, पण छोटा घेतला तर वेबसाईट फक्त स्लो चालेल की अजून काही तोटा आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वेबसाईट स्लो चालण्यापलीकडेही परिणाम होतात. उदाहरणार्थ तुम्ही पैसे वाचवण्यासाठी सुरुवातीला बेसिक टियर निवडला तर तुम्हाला डिप्लॉयमेंट स्लॉट्ससारखी एक अत्यंत महत्त्वाची सुविधा मिळत नाही. डिप्लॉयमेंट स्लॉट्स? हो, त्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण मुद्दा हा की जेव्हा तुमचा ॲप मोठा होतो आणि तुम्हाला त्या सुविधेची गरज भासते, तेव्हा तुम्हाला प्लॅन अपग्रेड करावा लागतो. त्यामुळे सुरुवातीलाच थोडा विचार करून योग्य प्लॅन निवडणं फायद्याचं ठरतं. समजलं. म्हणजे फक्त आजचा नाही तर उद्याचाही विचार करायला हवा. ठीक आहे, मी माझ्या ॲपसाठी योग्य हॉटेल रूम म्हणजे ॲप सर्व्हिस प्लॅन निवडला. आता त्या खोलीत माझा ॲप ठेवायचा आहे, तोच आपला पुढचा विभाग आहे का? Azure ॲप सर्व्हिस कॉन्फिगर करणे? हो, आता आपण प्रत्यक्ष ॲपसोबत काम करणार. या विभागात आपण ॲप तयार करणे, त्याला सुरक्षित करणे आणि त्यात काही छान फीचर्स जोडणे शिकतो. आणि इथेच ती डिप्लॉयमेंट स्लॉट्स नावाची जादू येते, ज्याचा मी आत्ता उल्लेख केला. ओके. समजा तुमचं एक चालतं दुकान आहे आणि तुम्हाला त्याची सजावट बदलायची आहे. तुम्ही ग्राहकांसमोरच तोडफोड आणि रंगकाम कराल का? नाही, अजिबात नाही. दुकान बंद ठेवावं लागेल किंवा रात्री काम करावं लागेल. ग्राहकांची गैरसोय होईल. बरोबर. डिप्लॉयमेंट स्लॉट तुम्हाला एक मागची खोली म्हणजे एक स्टेजिंग स्लॉट देतो. तुम्ही तुमच्या वेबसाईटचे नवीन बदल, नवीन फीचर्स या मागच्या खोलीत आरामात तपासून बघू शकता. तिथे सगळं व्यवस्थित चालतंय याची खात्री झाल्यावर तुम्ही फक्त एका क्लिकने या मागच्या खोलीची आणि पुढच्या दुकानाची अदलाबदल म्हणजे स्वॅप करू शकता. काय सांगताय? म्हणजे ग्राहकांना कळणार सुद्धा नाही? अजिबात नाही. एका क्षणात तुमची वेबसाईट नवीन अवतारात दिसेल. वेबसाईट एका सेकंदासाठीही बंद पडत नाही. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे वेबसाईटवर लाईव्ह ओपन हार्ट सर्जरी करायची गरज नाही? हां, बरोबर. पण हे वापरणं खूप किचकट आहे का? हीच तर Azureची खासियत आहे. हे दिसायला किचकट वाटलं तरी वापरायला खूप सोपं बनवलं आहे. या सोडतच आपल्या ॲपला www.माझाछानॲप.com असं सोपं नाव कसं द्यायचं आणि बॅकअप कसा घ्यायचा हेही यात शिकायला मिळतं. मी एका प्रोजेक्टवर काम करत होतो जिथे एका इंटर्नने चुकून प्रोडक्शन डेटाबेसवर एक चुकीची कमांड चालवली होती. अरे देवा! पण आम्ही नियमित बॅकअप घेत असल्यामुळे काही मिनिटात आम्ही सर्व काही पूर्ववत करू शकलो. त्या दिवशी बॅकअपचं महत्त्व काय असतं हे सगळ्यांना पुन्हा एकदा कळलं. वाव! म्हणजे ॲप सर्व्हिस हे VM पेक्षा खूपच सोपं आणि सुरक्षित वाटतंय. पण माझ्या मनात एक विचार येतोय. ॲप सर्व्हिस एका पूर्ण ॲपसाठी ठीक आहे, पण समजा मला माझ्या ॲपचा फक्त एक छोटासा भाग चालवायचा असेल तर? त्यासाठी पूर्ण हॉटेलची खोली भाड्याने घेणं म्हणजे जरा जास्तच झालं. काहीतरी अजून लहान आणि कार्यक्षम पर्याय आहे का? आणि तुम्ही बरोबर त्या पॉइंटवर आला आहात जो आपल्याला शेवटच्या आणि सर्वात आधुनिक विभागाकडे घेऊन जातो, कंटेनर्स. तुम्ही म्हणालात तसंच प्रत्येक कामासाठी एकच हत्यार उपयोगी पडत नाही. व्हर्च्युअल मशीन म्हणजे पूर्ण घर, ॲप सर्व्हिस म्हणजे हॉटेलची खोली. आणि कंटेनर म्हणजे? कंटेनर म्हणजे जपानमधल्या कॅप्सूल हॉटेलची खोली. कॅप्सूल हॉटेल म्हणजे फक्त झोपण्यापुरती जागा. कमी जागेत जास्त काम. पण एक मिनिट, कंटेनर इतके चांगले आहेत तर मग लोक अजूनही व्हर्च्युअल मशीन्स का वापरतात? नक्कीच काहीतरी तोटे असणारच ना? एकदम योग्य शंका. कंटेनर खूप जलद सुरू होतात, कमी जागा घेतात, खूप कार्यक्षम आहेत. पण व्हर्च्युअल मशीन्स अजूनही वापरल्या जातात कारण ती जास्त आयसोलेशन म्हणजे सुरक्षा देतात. असं समजा की प्रत्येक VM हे एक स्वतंत्र बेट आहे, तर कंटेनर्स एकाच जहाजावरच्या वेगवेगळ्या कॅबिनसारखे आहेत. अच्छा. काही जुने किंवा विशिष्ट ॲप्लिकेशन्स चालवण्यासाठी पूर्ण ऑपरेटिंग सिस्टमवर कंट्रोल हवा असतो, जो फक्त VM मध्ये मिळतो. त्यामुळे निवड ही तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. समजलं.
या विभागात आपण Azure कंटेनर इन्स्टन्सेस किंवा ACI बद्दल शिकतो. हा कंटेनर चालवण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग आहे. तुम्हाला फक्त तुमचा कंटेनर म्हणजे ती कॅप्सूल द्यायची आहे आणि Azure त्याला क्षणात चालू करेल. तुम्हाला सर्व्हरची किंवा कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. आणि जेव्हा आपल्याकडे अशा शेकडो कॅप्सूल्स होतात तेव्हा त्यांचं व्यवस्थापन अवघड होतं. आणि तिथेच Azure Kubernetes सर्व्हिस म्हणजे AKS सारख्या गोष्टी येतात. पण ते एक पुढचं पाऊल आहे. AZ-104 मध्ये आपण ACIची ओळख करून घेतो, जी कंटेनरच्या दुनियेतलं पहिलं पाऊल आहे. तर आजचा आपला प्रवास खूपच रंजक होता. आपण एका पूर्ण घरापासून म्हणजे व्हर्च्युअल मशीनपासून सुरुवात केली, जिथे आपलं पूर्ण नियंत्रण होतं पण जबाबदारीही जास्त होती. मग आपण एका हॉटेलच्या खोलीकडे म्हणजे ॲप सर्व्हिसकडे आलो, जिथे बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जात होती आणि शेवटी आपण एका लहानशा कार्यक्षम कॅप्सूलमध्ये म्हणजे कंटेनरमध्ये पोचलो. हो, हा प्रवास म्हणजे कंट्रोलकडून सुविधेकडे जाणार आहे. आणि या सगळ्यात एकच महत्त्वाचा धडा आहे, योग्य कामासाठी योग्य साधन निवडणं. बरोबर. जर तुमचं काम एका लहान कॅप्सूलमध्ये होत असेल, तर त्यासाठी पूर्ण घर भाड्याने घेण्याची गरज नाही. यामुळे तुमचा वेळ, पैसा आणि कष्ट तीनही वाचतात. जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी काहीतरी विचार करायला सोडून जाल का? नक्कीच. आपण पाहिलं की तंत्रज्ञान कसं लहान, वेगवान आणि अधिक कार्यक्षम होत चाललंय. व्हर्च्युअल मशीन, मग ॲप सर्व्हिस आणि आता कंटेनर. या पुढचं पाऊल काय असेल? असा एखादा दिवस येईल का जेव्हा आपण सर्व्हर, प्लॅटफॉर्म किंवा कंटेनर या कशाचाच विचार करणार नाही आणि फक्त आपला कोड लिहून तो चालवण्यावर लक्ष केंद्रित करू? या संकल्पनेला सर्व्हरलेस म्हणतात आणि तोच कदाचित भविष्याचा मार्ग असू शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?